आषाढी वारी निमित्त 4 भावंडाच्या पालख्या या पंढरपूरकडे प्रस्थान होतात। या 4 भावंडापैकी 2 भावंड म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान काका यांची जी पालखी आहे त्या पालखीची भेट जी आहे ती सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील दसूरपाटी या ठिकाणी या 2 पालखींची भेट होती। याचा जो सोहळा आहे तो या सोहळ्याला अनुपम सोहळा देखील म्हणून या वारकरी संप्रदायाकडून पाहिलं जातं। या ठिकाणी या भेटीला बंधू भेट म्हणून देखील बंधू भेटीसाठी आपण पाहू शकतो की बंधू भेट पाहण्यासाठी असंख्य असे वारकरी या ठिकाणी जे आहेत या बंधू भेटीसाठी उपस्थित राहिलेले दिसतंय। विठ्ठल नामाचा जो जयघोष आहे तो या वारकऱ्यांमधून केला जातोय। या बंधू भेट सोहळ्यासाठी आपण पाहू शकतो की संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय हा देखील या बंधू भेटीचा सोहळा जो पाहण्यासाठी आसुसलेला पाहायला मिळतो। या ठिकाणी खांद्यावरती पताका असतील, महिला तसेच डोक्यावर त्रिशूलदान, टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हे जे भाविक आहेत ते भाविक या आषाढी वारीमध्ये जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। आपण पाहू शकतो की हा जो बंधू भेट सोहळा आहे तो देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो। या ठिकाणी दसूरपाटी या ठिकाणी हा जो आहे तो बंधू भेट सोहळा संपन्न होत असतो। माळशिरस तालुका असेल तसेच पंढरपूर या दोन्हीच्या ज्या सीमा आहे त्या सीमेवरती हा जो बंधू भेट सोहळा आहे तो बंधू भेट सोहळा या ठिकाणी संपन्न होतो। आपण पाहू शकतो की थोड्या वेळामध्येच हा जो बंधू भेट सोहळा आहे तो संपन्न होणार आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी संत सोपान काका यांची पालखी अगोदर येऊन थांबलेली आहे। आता पाठीमागून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती पुढे पुढे मार्गक्रमण होते। या ठिकाणी असंख्य वारकरी जे आहेत ते खांद्यावरी भगवा पताका घेऊन तसेच टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये पंढरपूरकडे प्रस्थान देखील होतानाचे चित्र जे आपल्याला पाहायला मिळतंय। या बंधू भेटीवेळी विठ्ठल नामाचा एकच जयघोष जो आहे तो या वारकऱ्यांमधून आपणाला पाहायला मिळतोय। सध्या आपण पाहू शकतो की काही वेळामध्येच हा जो बंधू भेट सोहळा आहे तो देखील या ठिकाणी होणार आहे। आपण सध्या जो TV9 मराठीचे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी खास जे हे टॉप व्ह्यूचे दृश्य जे आहेत ते आपण आपल्या TV9च्या प्रेक्षकांसाठी दाखवतोय। अगदी काही वेळातच हा जो बंधू भेट सोहळा आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। असंख्य वारकरी जे आहेत ते देखील या सोहळ्याकडचा जो अनुपम सोहळा आहे हा पाहण्यासाठी देखील या वारकऱ्यांचे जे डोळे आहेत ते देखील त्यांचे या सोहळ्याकडे आपल्याला पाहताना स्थिरावलेले दिसत आहेत। या ठिकाणी पाहतोय प्रशासनाच्या वतीने देखील या ठिकाणी चोख असा बंदोबस्त जो आहे ते देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे अश्व आहे ते अश्व देखील या ठिकाणी संत सोपान काकांच्या पालखीसमोर आलेलं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी काही वेळातच संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती संत सोपान काकांच्या पालखीच्या जवळ जे आहे ते येतानाचं दृश्य जे आपल्याला आहे ते पाहायला मिळतंय। अगदी काही वेळामध्येच ही जी बंधू भेट आहे हा जो अनुपम सोहळा आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे। अगदी काही मिनिटामध्ये ही जी आहे ती बंधू भेट जी आहे ती बंधू भेट होत आहे। आपल्याला आपण पाहू शकतो या ठिकाणी वारकरी संप्रदाय जे आहेत ते हरिनामाचा गजर करतायत। टाळ्यांचा जो कडकडाट आहे तो कडकडाट देखील या उपस्थित वारकऱ्यांमधून या सोहळ्यादरम्यान केला जातोय। टाळ मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। या ज्या आषाढी वारी आहे या वारीमध्ये महिला देखील तितक्याच मोठ्या संख्येने जे आहेत त्या आपल्याला या सोहळ्यामध्ये पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पुढे मार्गक्रमण होत आहे। या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये जे आहे तो ही बंधू भेट आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण पाहू शकतो संत सोपान देव यांची जी पालखी आहे ती येऊन थांबलेली आहे। आता जे आहे ते संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती देखील या ठिकाणी आपल्याला आलेला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी पाहू शकतो की हे जे 4 भावंड आहेत ते वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करतात। त्यातील 2 जे भावंड आहेत संत सोपान देव असेल तर संत ज्ञानेश्वर असतील या 2 भावांची जी भेट आहे ती दसूरपाटी या ठिकाणी होते। या भेटीचा उल्लेख जो आहे तो बंधू भेट म्हणून केला जातो। हा जो अनुपम सोहळा आहे तो काही क्षणामध्येच आहे तो पार पडणार आहे। आपण पाहू शकतो की माऊलींचा जो पालखी जी आहे ती देखील अगदी संत सोपान काकाच्या पालखीच्या जवळ आल्याचं जे चित्र आहे ते पाहायला मिळतंय।
या ठिकाणी वारकरी संप्रदाय देखील ही दृश्य जे आहेत ते आपल्या नयनरम्य डोळ्यामध्ये हे दृश्य पाहताना दिसत आहेत। एक वारकऱ्यांमधून माऊलीचा जयघोष देखील या ठिकाणी आपल्याला आहे तो पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपण पाहू शकतो की संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत सोपान काका यांची जी बंधुभेट आहे तो बंधुभेट सोहळा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। या बंधुभेट सोहळ्यामध्ये जे आहेत ते आपण पाहू शकतो की जे दोन्ही पालख्यांचे संत सोपानदेव असेल तर संत ज्ञानेश्वर माऊली असेल या पालखींचा जो जे मानकरी आहेत ते देखील या भेटीवेळी एकमेकांचा यथोचित जो आहे तो सन्मान यावेळी करतात। आपण पाहू शकतो की सध्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी देखील या ठिकाणी गर्दी जी आहे ते पाहायला मिळते। या ठिकाणी पाहू शकतो की आपण दसूरपाटी येथील ग्रामस्थांच्या वतीनं जे आहे ती या बंधू भेटीवेळी JCPच्या माध्यमातून जे आहे ते पुष्पवृष्टी करण्याचं देखील जे आहे ते आपण पाहू शकतो। JCPच्या माध्यमातून जे पुष्पवृष्टी आहे ते या बंधू भेटीवेळी जे आहे ते दसूर ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात येते। आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय जो आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतो की सध्या जो आहे तो बंधुभेट सोहळा जो आहे तो देखील यावेळी संपन्न होताना जे चित्र जे आहे ते पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपण पाहू शकतो की JCPच्या साह्यातून जे आहे ते पुष्पवृष्टी जे आहे ते या पालखी सोहळ्यांवर करण्यात येते। या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील मोठ्या प्रमाणात जो आहे तो बंदोबस्त जो आहे तो यावेळी ठेवण्यात आलेला आहे। यावेळी या बंधू भेटीवेळी जो अनुपम सोहळा आहे तो देखील पोलीस प्रशासनाची देखील या सोहळ्यावरती ड्रोनच्या माध्यमातून जे आहे ती नजर आहे आपल्याला पाहायला मिळतोय की या संपूर्ण जो पालखी सोहळा होता यामध्ये पोलीस प्रशासना वतीनं देखील या आषाढी वारीवरती ड्रोनची नजर असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं। या ठिकाणी आपण पाहू शकतोय वारकरी जे आहेत ते हरिनामाच्या जयघोषामध्ये जे आहेत ते या ठिकाणी बंधुभेट जी आहे ती सुरू आहे। या ठिकाणी पाहतोय ग्रामस्थांच्या वतीनं जे आहे ती पुष्पवृष्टी जे होते ते आपण पाहू शकतो की संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ते पुढे येऊन थांबलेली आहे। आता त्याचबरोबर संत सोपान काका जे आहेत त्यांची पालखी जी आहे ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बंधुभेटीसाठीचं येताना जे चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी यावेळी दसूर ग्रामस्थांच्या वतीनं या संत सोपान काकांच्या पालखीवरती तसेच संत ज्ञानेश्वरांच्या पालखीवरती देखील JCPच्या माध्यमातून जी पुष्पवृष्टी आहे ती पुष्पवृष्टी आपल्याला करण्यात येते। ते जे आहेत ते दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळी वारकरी जे आहेत ते या बंधुभेटीच्या वेळी जे आहेत ते तल्लीन झाल्याचं जे चित्र आहे या बंधुभेटीवेळी आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतो की संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ते पुढे येऊन थांबलेली आहे आणि संत सोपान काकांची पालखी जी आहे ती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीसाठी आहे ती येथे आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो या ठिकाणी जे बंधुभेट सोहळा आहे वारकरी संप्रदायाच्या मधून माऊली माऊलीचा जयघोष जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। टाळ मृदुंगाचा गजर देखील या बंधुभेटीवेळी जो आहे तो आपल्याला यावेळी पाहायला मिळतोय। असंख्य असे वारकरी देखील या सोहळ्यामध्ये सामील होतानाचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। हा जो सोहळा आहे तो अनुपम सोहळा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे पोलीस प्रशासन असेल स्वयंसेवक असेल यांच्या माध्यमातून देखील या सोहळ्यावेळी चोख असा जो बंदोबस्त आहे तो बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आलेला आहे। अगदी काही वेळामध्येच हा जो बंधुभेट सोहळा आहे तो संपन्न होणार आहे। आपण पाहू शकतोय की जवळपास 4 ते 4:15च्या दरम्यान ही जी आहे ती भेट आहे ती आपल्याला पाहायला मिळते।
संत सोपान काका यांची जी पालखी आहे ती काही क्षणामध्येच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला येणार आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी जे आहे ते या पालखी सोहळ्यावेळी जो आहे तो संत सोपान काका पालखी सोहळा असेल तर संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा आहे। या भेटीवेळी दोन्ही जे मानकरी आहेत त्या मानकऱ्यांचा एकमेकांकडून यथोचित सन्मान देखील यावेळी केला जातो। आपण यावेळी पाहू शकतो की यापूर्वी देखील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आश्वाने संत सोपान काकांच्या पालखीचे देखील दर्शन जे आहे ते घेतल्याचं चित्र जे आहे ते आपण यापूर्वी पाहिलेलं आहे। आपण पाहू शकतोय या ठिकाणी अगदी काही सेकंदामध्येच हे जे बंधुभेट आहे ते बंधुभेट आपल्याला पाहायला मिळणार आहे। जे वारकरी संप्रदाय आहे या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जो आहे तो विठ्ठल नामाचा जो जयघोष आहे तो जयघोष सुरू आहे। आपण पाहू शकतोय अगदी वारी पंढरीची सोहळा हा मोठा ज्ञानोबविले दिसे भक्ताचा थाट चंद्रभागेतील नामाचा घोष आनंदमणी दाटे वारकरी संतोष माऊली निघाले पंढरीच्या वाटे ज्ञानबा तुकाराम मुखी नाम गाठे पताका फडके भगव्या रंगाची भक्तीचा सागर लोटतो दिंडीची। या जे अभंग आहेत त्या अभंगाच्या उक्तीप्रमाणे सध्या वारकरी जे आहेत या बंधुभेटीमध्ये जे आहेत ते आपल्याला तल्लीन झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। अगदी आपण पाहू शकतोय की TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी हा जो अनुपम सोहळा आहे तो आपण टॉप व्ह्यूच्या अँगलनं हा जे दृश्य आहे ते आपण पाहू शकतोय की ही जी आहे ती संत ज्ञानेश्वर महाराज असेल संत सोपान काका यांची जी आहे पालखींची ती देखील आता बंधुभेट जे आहे हे दृश्य आहे आपण पाहू शकतोय की अगदी काही सेकंदामध्ये जी भेट आहे ती भेट होते। आपण पाहू शकतो या ठिकाणी जे उपस्थित वारकरी आहेत त्यांच्यामध्ये हा जो एक जल्लोष जो आहे तो जल्लोष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। माऊली माऊलीचा हा जो जयघोष आहे टाळ मृदुंगाचा देखील करत गजर करत यावेळेस हे वारकरी जे आहेत या भेटीच्या अनुपम सोहळ्याचा आनंद घेताना जे आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की संत सोपान काका असतील संत ज्ञानेश्वर महाराज यांची जी आहे ते बंधुभेट आहे ती बंधुभेट जी आहे ती यावेळी होतानाचे दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। या बंधुभेटीवेळी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असेल तर संत सोपान काका यांची जी पालखी आहे या पालखीमधील जे मानकरी आहेत ते मानकरी देखील यावेळी एकमेकांचा यथोचित सन्मान या दोन्ही मार्गाचा केला जातो। आपण पाहू शकतो की ही जी बंधुभेट आहे हा जो अनुपम सोहळा आहे तो आपण सध्या पाहतोय 4 वाजता साधारण ही जी आहे ती बंधुभेट जी आहे ते झालेलं दृश्य पाहायला मिळतं आहे। आपण पाहू शकतो की आषाढी वारीनिमित्त 4 भावंड जे आहेत ते वारीसाठी निघतात परंतु त्यातील 2 भावंडांची बंधुभेट ही या ठिकाणी माळशिरस तालुक्यातील दसूरपाटी या ठिकाणी होते। यामध्ये संत सोपान काका आणि संत ज्ञानेश्वर ही जी बंधुभेट आहे या आषाढी वारीमधील एक अनुपम सोहळा म्हणून या बंधुभेटीकडं संपूर्ण वारकरी संप्रदाय असेल संपूर्ण महाराष्ट्र असेल याचं लक्ष जे आहे ते या भेटीकडं लागलेलं पाहायला मिळतंय। या ठिकाणी पाहू शकतोय की प्रशासनाच्या वतीने देखील JCBच्या माध्यमातून पुष्पवृष्टी जी आहे ते केली जाते। या ठिकाणी जे वारकरी आहेत ते देखील ह्या अनुपम सोहळ्याचा आनंद घेताना माऊलीचा जय जय घोष करत जे आहे टाळ मृदुंगाच्या आनंदामध्ये जे आहे ते हा अनुपम सोहळ्याचा आनंद घेताना हा वारकरी संप्रदाय आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी ही जी बंधुभेट आहे ती बंधुभेट आता पार पडते। अगदी आपण पाहू शकतो काही वेळामध्येच हा सोहळा जो आहे हा सोहळा पार होतानाच आपल्याला चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतोय ही बंधुभेट जी आहे ती माळशिरस तालुक्यातील दसूरपाटी या ठिकाणी जे आहे ते ही बंधुभेट होते। या ठिकाणी जे दोन्ही पालख्यांचे मानकरी आहेत त्या मानकऱ्यांचा सध्या एकमेकांचा यथोचित सन्मान देखील यावेळी करण्यात येतोय। सध्या आपण पाहू शकतो या ठिकाणी दोन्ही मानकरी जे आहेत त्यांचा यथोचित सन्मान करण्याचं जे या अनुपम सोहळ्यावेळी जो सन्मान करण्याचा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम हा सुरू सध्या आहे। आपण पाहू शकतो या बंधुभेटीवेळी या वारीमधील जे वारकरी आहेत ते देखील
मोठ्या प्रमाणामध्ये या भेटीचा आनंद घेत विठ्ठल नामाचा जयघोष करत या भेटीवेळी अगदी आनंदाने नाचत या जे पालखी सोहळा आहे या बंधू भेटीचा आनंद घेताना जे चित्र आहे आपल्याला ते पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की या संपूर्ण बंधू भेटीवेळी असंख्य असे वारकरी समुदाय, यामध्ये महिला असतील, पुरुष असतील, लहान मुले असतील देखील या ठिकाणी या सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्याचं चित्र जे आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या या बंधू भेटीचा जो अनुपम सोहळा आहे तो पार पडतोय। या ठिकाणी दोन्ही जे मानकरी आहेत त्या मानकऱ्यांचा यथोचित सन्मान जो आहे तो या ठिकाणी जो आहे तो पार पडतोय। यानंतर आपण पाहू शकतो की ही बंधू भेट जी आहे ही बंधू भेट संपूर्ण वारकरी संप्रदायासाठी अतिशय या वारीमधील जो अनुपम सोहळा असतो तो सोहळा पाहण्यासाठी वारकरी हे सकाळपासून या ठिकाणी आपल्याला थांबलेलं जे असतात ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी जे बंधू भेट सुरू आहे त्यावेळी माऊली माऊलीचा जयघोष जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। यामध्ये तरुण देखील मोठ्या संख्येने या अनुपम भेटीला सोहळ्यावेळी माऊली माऊलीचा जयघोष करतानाचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आपण पाहू शकतो की ही जी दृश्य आहेत ते हा जो अनुपम सोहळा आहे तो आता बंधू भेटीचा अनुपम सोहळा आहे तो पार पडलेलं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन सुशांत राऊतसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, दसूर पाटी, माळशिरस, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।